दिस इज फायनल प्रेशर. नो बॉलचा इशारा आणि घोषित धाव. 1D मिळेल. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. पुढचा चेंडू हा फ्री हिट चेंडू असणार आहे. समजून घ्यावी. मला वाटतं कॅप्टनने बोलावं बॉलरशी, लाईन समजून सांगावी. घोषित रन आहे. दक्षता मॅडम स्ट्राईक वरती या. आणि हा जोरात फटका दिलाय. हा कॅच होतोय, कॅच होतोय. ही कॅच खूप महत्वाची होती. आता या क्षणी पडली. विकेट नाहीये. फ्री हिट वरती पकडलेला कॅच. नो बॉलचा बॉल होता. समजून घ्या. त्यामुळे हा जो आनंद आहे तो काही क्षणाचा ठरला, पण तरी सुद्धा रन काउंट होईल. नो बॉल होता. जोरात फटका मारलाय आणि ही मिसफील्ड. 1 धावावर समाधान मानावं लागेल. ही फायनलची मॅच असल्यामुळे बॉलर्सचा परफॉर्मन्सवर पण प्रेशर आहे. खूप छान बॉलिंग होते. धावसंख्या काही जास्त जोरात येत नाहीये. अजून एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि 1 धाव काढली. मला वाटतं हीच खूप चांगली स्ट्रॅटेजी असेल. एक धाव घेत जाणं, जोडत जाणं. आणि आता बॉल झालेत ते लास्ट बॉल. सुंदर असा फटका परत आणि हा मात्र जयश्री सुटणं अवघड आहे. जयश्रीने मैत्रिणीचा कॅच घेतलेला आहे. दक्षताचा कॅच घेत जी फायनलला परफॉर्मन्स करायचा होता तो करता आणि जयश्री मात्र खुश झाली की तिला जी कॅच होती ती हातात मिळाली. प्रेशर तुला पाहायला मिळतंय. प्रेशर काय असतं ते बॅटिंग टीम वरती दिसतंय आणि तेवढंच वर्चस्व गाजवताना बॉलिंगची शिवकन्या टीम दिसते. शुभांगी माने 3 ओव्हर 14 संख्या झाली 14. मला वाटतं धाव संख्या जरी कमी असली तरी प्रेशर हे खूप जास्त आहे. प्राजक्ता देशमुख आउट दिलेला आहे. हा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पण बीट झाल्यानंतर बॉल स्टंपला कनेक्ट झालेला आहे. थोडंसं दक्ष आउट झाल्यानंतर बाकीच्या बॅट्समनवर जे प्रेशर येतं ते कॅप्टननी बोललं पाहिजे की अजून आपल्याला ओव्हर बाकी आहे. 10 रन 5 रन येऊ शकतात. नवीन बॅट्समनचं नाव आहे. सुंदर असा फटका धावा मॅडम आणि 1 धाव काढायचा प्रयत्न केला मात्र ही चूक झाली आणि शुभांगी मॅडमची विकेट निवेदन दिलेली आहे. थोडं हे कोऑर्डिनेशन चुकतंय. बॉल कमी राहिलेत आणि आता जयश्री आपल्यासाठी टीमसाठी आहेत. स्ट्रायकिंग रुपाली आणि जोरात शॉट मारला आहे. मला वाटतं रन करायला लागेल पण हा 1Dच्या डिक्लेअर आहेत. डी 1D असल्यामुळे बॅट्समन एक क्रीजवरच राहील. प्राजक्ता शेवटचं षटक घेऊन आली आहे आणि परत त्याच बाजूला आणि अडकला. तिथेच 1D परत डिक्लेअर झालेली आहे. तिथे ज्यावेळेस बॉल तर अजून सुद्धा मोठा स्कोर उभा होऊ शकतो इथे जर प्रयत्न केला तर. 1 रन सुद्धा महत्वाचा असतो आणि हा मात्र क्लीन बोल्ड झालेला आहे. प्राजक्ताला अजून एक यश इथे मिळेल आणि धावसंख्या झाली आहे ती ऑल आउट. संघ ऑल आउट झालेला आहे. 4थ्या ओव्हरचा लास्ट ऑल आउट झालेले आहेत. 1 बॉल उरला होता. मला वाटतं शिवकन्याचं अभिनंदन करायला लागेल. ऑल आउट केलेला आहे त्यांनी आणि धावसंख्या झाली ती 17 रनांचं फक्त टार्गेट आहे असं म्हणता येईल. पण हा खेळ अनिश्चिततेचा आहे. जसं नैवेद्यावर प्रेशर होतं तसं शिवकन्यावर पण प्रेशर असू शकतं. इथे तुमचा एक्सपिरियन्स तुमच्यातलं क्रिकेट हे दिसेल आणि तुम्ही जितक्या शांत पद्धतीने ही रन पूर्ण कराल. मला वाटतं नैवेद्य ही खूप चांगली बॅट्समन असलेली टीम होती. कॉर्डिनेशनमध्ये कुठेतरी कमी पडली पण ती जर कॉर्डिनेशन त्यांनी फिल्डिंगमध्ये ठेवली तर नक्कीच त्या जिंकतील.
आणि आता ही पूर्णपणे परफॉर्मन्स बेस आपल्याला फायनल बघायला मिळणार आहे. शिवकन्यासाठी आता जरा सोपं वाटतंय. धनश्री भोसले मॅडमनी नंतर प्रत्येक बॉलरला यश मिळालं, इथे विकेट मिळाली आहे. लवकर नैवेद्याने आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि शिवकन्याचे पहिले बॅट्समन आलेले आहेत. ममता मॅडम आले. ममता स्ट्रायकिंगला आणि हेमांगी किंवा कोण शिवकन्यातर्फे हे वुमन चॅम्पियनशिपची ट्रॉफी कोण उचलणार हे आपल्याला पुढच्या 15 मिनिटात कळणार आहे. शिवकन्याच्या ओनर आता सगळ्या मन धन लावून या कॉन्सन्ट्रेट करतात मॅचवर. त्यांना असं वाटतंय की थोडी जर चांगली परफॉर्मन्स झाला तर आपण ट्रॉफी उचलू, जर परफॉर्मन्स पडला तर ट्रॉफी पासून लांब जाऊ. काही होऊ शकतं. क्रिकेट पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आहे, गेम आहे. जयश्री आणि ममता ह्या दोघी जणी उतरल्यात. दोघी जणी एक्सपिरियन्स प्लेयर आहेत. ममता ह्या सतत खेळत असतात. जयश्री ही सुद्धा नावाजलेली खेळाडू आहे. मी तिला प्रत्येक वेळेस बघितलंय, फायनल मॅचला ती असते, परफॉर्मन्स रिमार्केबल असतो. पण आज या दोन मैत्रिणींच्या संघात कोण जिंकणार आहे? पहिला ओव्हरचा पहिला बॉल आणि हा असा मोठा षटका शॉट आला की त्याच्यावर कोणतंही उत्तर नाही आणि 6 आहे. धाव संख्या छोटी असताना पहिल्या बॉलवर 6 येणं हे मात्र खूपच वेगळी गोष्ट आहे. आपला 23 बॉल मध्ये केवळ 11 रन करायचे. षटकानंतर आपला मनसुबा सादर करताना मॅडम अजून एक जोराचा फटका मात्र फिल्डिंग झालेली आणि आता इथे कॉम्बिनेशन मिस झालं. जयश्री मॅडम तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते शिवकडे. पण जर तुम्ही मॅच बघत बसला तर विकेट पडेल. ही चुकी नैवेद्याची झाली, कॉर्डिनेशन नव्हतं. मला वाटतं शिवकन्याच्या जवळ आहे ही ट्रॉफी, पण जर त्यांच्या शॉट आहे शॉट आणि हा मात्र खणखणीत जाणारा मॅडमच्या टीम मॅडमच्या बॅट मध्ये खणखणीत चौकार आपल्या मनसुबे सादर करताना फिनाले आम्ही आमचं वर्चस्व कायम ठेवणार या मनसुब्यानी. मला वाटतं केवळ 6 रन उरलेत. पहिल्या ओव्हर मध्ये मॅच संपते की काय? वेल फील्ड, वेल बॉल अँड वेल फील्ड याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन. दिस इज गेम की तुम्ही शेवटच्या बॉल पर्यंत प्रयत्न करायचा आणि चांगलं क्रिकेट दाखवायचं. आणि हा कॅच चान्स आणि ही आउट ऑपॉर्च्युनिटी आणि मला वाटतं जयश्री आउट झालेली आहे. प्रत्येक विकेट प्रत्येक रन साठी इथे बॅटल होणार आहे. दिस इज अ बॅटल ऑन. क्लॅश ऑफ टायकून्स दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे. ममता समोर लास्ट बॉल आहे हा बॉल. परत मोठा लागून आलाय. एक धाव घेण्यावर समाधान माना आणि इथे ओव्हर संपली. स्ट्रायकिंग चेंज होईल. ममता स्ट्रायकिंग वर राहील आणि 5 रनांची आवश्यकता. 3 ओव्हर अजून आहेत. त्याने 3 ओव्हर अजून ममताला बांधून ठेवू शकता का 5 रनांसाठी? हे आपलं सगळं बघायसाठी आपण सगळे उत्सुक आहोत. बॉलिंग घेऊन येतात शुभांगी आणि त्या टाकतील ममताला. जोराचा फटका याच्यावर काही उत्तर नाही आणि बाउंड्री. ममताचे ही फेवरेट शॉट आहे जेव्हा तिला बॉल समोर दिसतो
त्यावेळेस ती सरळ रेषेत स्ट्राईक करते आणि त्या स्ट्राईकला मग कोणाचंही उत्तर नसतं. 2-2 प्लेयर असताना जो गॅप घेतला तो खूप देखणा शॉट आता आपल्याला बघायला मिळाले. अवघे 2 रन आवश्यक आहेत. विनिंग शॉट म्हणता येईल आणि दिस इज विन विथ द 4 अँड द वुमन चॅम्पियनशिप इज द नेम ऑन द शिवकन्या. वन साइड मॅच झाली. नैवेद्याला संधी नाही मिळाली आपला परफॉर्म करण्याला आणि शिवकन्याने सहज मॅच आपल्या हातात घेतली आहे. दिस इज टीम चॅम्पियनशिप ऑफ वुमन आणि ही मैत्रिणींनी घेऊन जाते शिवकन्या टीम. पाहता 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 क्षणातच मॅच घेऊन गेलेले शिवकन्या टीम. चांगलं बॅटल पाहायला मिळालं ते ममताच्या बॅट मधून. खणखणीत आणि झणझणीत षटकार आणि चौकार आणि मॅच फिनाले घेऊन आपल्या नावावरती करते ते शिवकन्या. या मॅचची मॅन ऑफ पण आहे प्राजक्ता देशमुख जिने 4 विकेट घेऊन 2 रन वुमन दिलेला आहे. मगाशी जे वॉक बॅटल झालं त्यात सांगितलं की यावेळेस मी ट्रॉफी उचलणार. तो कॉन्फिडन्स तिच्या उपयोगी आला आणि तिने ट्रॉफी उचलते. हार्ड लक. दोन्ही टीमने खूप छान प्रदर्शन केलं. मी इथे वनिता मॅमचं सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी विनिंग टीमला जे 5000 रुपीजचे कॅशचं प्राइस दिलं होतं ते सुद्धा जमा करायचं आहे आणि खूप चांगलं क्रिकेट केलंय. प्राजक्ता मॅडम आपण फायनलला मॅच ऑफ द वुमन आहात. डान्स चलो कोई दो ट्रॉफी तो जाएगा ना गाड़ी में. मॅच स्टार्ट करा. धीरज नवीन बॉल. या मॅचचे प्राइस आपण लास्ट मध्ये देऊया एंडला देऊया. नवीन बॉल मेल्सचा आता सामना इथे होईल. पुढचा सामना या ग्राउंड नंबर 2 वरती चालू करायचा आहे. त्वरित जयदीप अजिंक्य गव्हाणे. अरे इकडे आहे ना बाबा ग्राउंड 1 ला. इधर क्या अरे संजय सर बॉल संजय सर बॉलचा बॉक्स द्या. संजय सर ग्राउंड 1 ला बॉलचा बॉक्स द्या. संजय सर दिला का. C&S वॉरियर रेशम साहनी और SS लीगल से सतीश सोनी सेमीफाइनल. SS लीगल एंड CSN वॉरियर रेशम साहनी. बोलो ना इधर सेमीफाइनल 4 ओव्हर. कंपल्सरी चेसिंग म्हणजे बोला फक्त तुम्ही. कंपल्सरी चेसिंग आहे मॅचला. कंपल्सरी चेसिंग आहे. सर्वांनी लक्ष द्या. कंपल्सरी चेसिंग आहे. दोन्ही टीमने लक्ष द्या. सुरेश शर्मा सर. SS लीगल
धीरज CS ला कंपल्सरी चेसिंग आहे. रेशम साहनी तुमच्या टीमने पिच नंबर 2 ला यायचंय. पिच नंबर ग्राउंड नंबर 2 ला रेशम साहनी ग्राउंड नंबर 2 ला सेमीफायनल साठी. रेशम साहनी ग्राउंड नंबर 2 कंपल्सरी चेसिंग जाओ. लवकर बाहेर काढा. सगळ्यांना साईड लावायचंय. ग्राउंड क्लिअर करा. लहान मुलांना क्राऊडला बाहेर घ्या. दरवाजा बंद करा. अंपायर रेडी. स्कोरर रेडी. स्कोरर रेडी. स्कोरर रेडी. या मॅच साठी 40+ चा रूल नाहीये. पॉवर प्ले पण नाहीये. 2 ओव्हरची मॅच असेल. मॅच सुरू होते. द्या. कंपल्सरी चेसिंग करायचंय तुम्हाला दोन्ही. डॉट बॉल. शॉट है. What a shot. 6. What a shot and it is saved. 3 ball 7 run. जोरात शॉट मारलाय आणि वेल कोऑर्डिनेशन. 4 बॉल 8. हा मात्र वेल कोऑर्डिनेशन. 5 बॉल 9. हा मात्र गडबड होते आणि इथे थांबावं लागेल. 6 बॉल 9. डॉट. 6 बॉल 9. दुसरी ओव्हर ही जी शेवट असेल. इथे कोऑर्डिनेशन महत्वाचं असेल. मोठे फटके महत्वाचे असतील आणि फिल्डिंग पण महत्वाची असेल. 1 ओव्हर 9. What a shot, I will say. What a shot. It is 6. 15 ना. 1 बॉल 15. 1 बॉल 15. Again and this is clean bold. दुसऱ्या बॉलला बोल्ड आहे. 2 बॉल 15. पुढचा बॅट्समन अभिनव रहाटे. हा सुद्धा जोराचा फटका आणि हे कंटिन्यू. अभिनव दादाच्या बॅट मधून पहिल्या बॉलला 6. 3 बॉल 21 रन. दुसरा बॉल फिरला आणि वेल रनिंग बिटवीन. 4 बॉल 22 रन. 2 बॉल मध्ये या मॅचचं भवितव्य ठरेल. जोरात मारलेला पण 1 किंवा 2 धावांवर समाधान वाटेल. 5 बॉल 23 रन. लास्ट बॉलला अभिनव दादा जोरात फटका मारावा लागेल आणि हा मात्र बाहेर जाणारा आणि फ्री हिट. जोरात फटका फीटला शोभेल असा. अजून एक बॉल आहे. फ्री हिट होता. अजून एक बॉल आहे. एक मिनिट बॉल सॉरी आहे. 12 बॉल मध्ये 30 रन.
12 बॉल मध्ये 31 रन करण्यासाठी गरजेचे. नो बॉल होता 24 होता बरोबर. हा कंपल्सरी चेसिंग गेम मध्ये 12 बॉल मध्ये 31 रन करायचे आहेत. अमित बाय देताय का तुम्ही? लवकर मॅच सुरू करायची आहे. धीरज डेव्हिसला गेम मध्ये राहण्यासाठी ही मॅच 12 बॉल मध्ये जिंकणं अत्यंत महत्वाची असेल. पॉवर प्लेचा नियम शिथिल केलाय आणि 40+ पण शिथिल केलेला आहे. स्वप्नील स्ट्राईक करेल आणि त्याच्यावर नॉन स्ट्राईकला जाईल. अत्यंत चुरशीचा सामना म्हणता येईल, प्रेशरचा सामना म्हणता येईल. माझी विनंती आहे टॅक्स लीगल स्ट्रायकर्सला लवकर आपला क्षेत्ररक्षण सजवायचा सामना सुरू. सुरेश शर्मा सर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा. चला नाणेफेकीसाठी या. आपण पहिला उपांत्य फेरीचा सामना आपण खेळणार आहोत. मॅडम या टॉस साठी. पहिला उपांत्य फेरीचा सामना हॅलो हेड इज कॉल. इट्स अ हेड. इट्स अ फिल्डिंग. सुंदर असा बॉल टाकलाय समीरने. जोरात फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षण अचूक आणि धावसंख्या झालेली आहे 3 बॉल 1 रन. स्वप्नील सांगतोय कूल डाऊन, आपल्याला चेस करायचं आहे जोरात. ही टेक्निकल पॉइंट वर मॅच आहे, तुम्हाला चेस करायचे. 3 बॉल मध्ये 1. परत तोच फटका जोरात तिथेच गेला. आता मात्र इथे गल्लत झाली आणि दोन्ही वेळेस जीवदान दिलंय. असा जर रन नाही निघाला तर तो टॅक्स लीगल स्ट्रायकर्स साठी फायद्याचं ठरतंय. तुमचं कोऑर्डिनेशन असणं महत्वाचं आहे. हॅलो हे ब्रह्मा शॉट आहे. व्हॉट अ शॉट. 6 ब्रह्मा 5 बॉल 8 रन. पहिल्या ओव्हरचा 1 बॉल बाकी. ही क्रिकेट आपल्याला बघायची आहे. या प्रेशर मध्ये जो परफॉर्म करेल. आणि आता अजून एक 6. सुंदर असं क्रिकेट बघायला मिळते इथे. 6 बॉल मध्ये 17 रनांची आवश्यकता. पहिले 4 बॉल एकदम बांधून ठेवल्यानंतर शेवटच्या 2 बॉल मध्ये कमाल करण्यात आलेली आहे आणि धावसंख्या झाली ती 14. पहिल्या ओव्हर मध्ये 14, दुसऱ्या ओव्हर मध्ये 17 आणि तुम्ही जिंकला. आणि बॉलर आले सुरेश शर्मा, स्वतः संघ मालक कप्तान. आणि हा शॉट आहे मात्र तिथे चाबाच्या आवाजात बॉल आणि कॅच आउट. पहिल्या बॉलला विनीत राणे. विनीतच्या बॉल मधून बॉन्ड 4 बॉल मध्ये 13 रन हवेत. मला वाटतं अशी बॅटिंग अशी बॉलिंग फायनलची मॅच असल्यासारखी होते. आणि जोरात फटका आहे ग्राउंड
दोन पडण्यासाठी सांगतायत, पण मात्र इथे तीन बॉल मध्ये 12 म्हणजे कंपल्सरी एक तर तुम्ही 3 चौके कंटिन्युअस किंवा 2 बॉल 6 आणि 4. हा अनिश्चितीचा खेळ आहे आणि हा मात्र आता 6 बसलेला आहे. दिस इज लाईक फायनल. धीरज देसाई आपल्या प्लेयरला मागे घ्या. 2 बॉल मध्ये 6 रन हवेत. 2 बॉल मध्ये 6 रन हवेत. सहा पाहिजे. 6 पाहिजे 2 बॉल मध्ये. 6 पाहिजे. 2 बॉल 6 पाहिजेत. होऊ शकतात. एका बॉल मध्ये पण होऊ शकतात. 2 डॉट पण जाऊ शकतात. विकेट पण जाऊ शकते. काही होऊ शकतं. इथे आपल्याला बघायला प्रेशर गेम आणि हा वर लागल्यामुळे कंपल्सरी चेस आहे. बाउंड्रीचा इशारा आला. ब्रह्मा 1 बॉल ब्रह्मा 2. कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी चेस आहे. चेस करायचे आपल्याला. 1 बॉल मध्ये 2 रन पाहिजेत. ही मॅच फायनल पेक्षा रोम हर्षक झालेली आहे. आपण कोणाला बघणार आहोत फायनल मध्ये ते आपल्याला ठरणार आहे. टॅक्स लीगल वॉरियर की धीरज डेअर डेव्हिल्स. 1 बॉल मध्ये 2 रन. कंपल्सरी तुम्हाला 2 काढायचे आहेत. समजून घ्या रूल्स समजून घ्या. खूपच टेक्निकल विषय आहे. आपण समजून घेतलाय दोन्ही बॅट्समनने. ओनरचं बीपी वाढलंय. धीरज जयस्वाणी तुम्ही इथे मला वाटतं त्यांना काहीतरी प्रॉमिस करा. 1 बॉल 2 रन आणि हा जोरात फटका आला आणि त्यांना पळायचंय. बॉल रन कंप्लीट होतोय की नाही बघायचंय. रन कंप्लीट झालेला नाही आणि अंपायरने हात वर उचललाय. दिस इज हिस्ट्री. टॅक्स लीगल स्ट्रायकर इज विनर. कंपल्सरी चेस करायचा होता. 1 रन कंप्लीट झाल्यानंतर रनआउट झालेला आहे. जर रन पहिले कंप्लीट केला असता तरी रन काउंट झाला असता. यू ट्राय ॲट द बेस्ट. You doing my best, but the truth is that the tax legal striker is winner here. Congratulations. Well played. Hard luck. You tried at the last ball. खूप मजा आली. धीरज सर तुमची टीम पहिल्यांदा आली आणि जसे तुम्हाला प्रयत्न तरी सुद्धा एकदम हार्ड लक म्हणता येईल. काय वाटतं सर? मुलाही खूप मेहनत घेतली तरी पण चांगला सामना झाला. मैदान खूप खाली करा. ट्राय लक नेक्स्ट टाइम. कॉंग्रॅच्युलेशन्स. इथपर्यंत पोहोचणं पण सोपं नव्हतं. आता आपण सेमीफायनलच्या मॅचेस कडे जातोय. खूप सुंदर मॅचेस झाले. आता आपल्याला पॉइंट टेबल बघायला लागेल की काय होत आहे त्या पॉइंट टेबल्सवर. हॅलो. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन होते जयेश. फलंदाजीसाठी अमित आणि नितेश अशी सलामीची जोडी. उपांत्य फेरीचा सामना रंगतोय. जो संघ जिंकेल तो मेगा फिनाले मध्ये पोहोचेल. 2 बलाढ्य संघामध्ये ही लढत आपण पाहतोय. पहिलं षटक जयेश नामवंताचा गोलंदाज. तितकाच नामवंताचा फलंदाज अमित समोर असेल. 2 मातब्बर खेळाडू मधील ही लढत मात्र पाहण्यासारखी असेल. जयेश वर्सेस अमित. इथे मात्र सुरेखाचा फटका. त्या दरम्यान 1 धाव सहजरित्या वैयक्तिक खातं इथे उघडलं जाते. आता स्ट्राईक करतोय नितेश. तितकाच मातब्बर आणि नामवंताचा फलंदाज दोन्ही संघामध्ये आपण पाहिलं तर मातब्बर असे फलंदाजाचा भरणा असलेले दोन्ही संघ. पुढचा चेंडू. पहिला चेंडू. सुरेखाचा फटका. त्या दरम्यान चांगला